आणि भारताकडून दहशतवादाविरुद्ध भूमिका मांडण्यासाठी परदेशात एक शिष्टमंडळ पाठवण्यात येणार आहे। या परदेश दौऱ्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळावरून संजय राऊतांनी टीकास्त्र डागलंय। सरकारने केलेल्या गुन्ह्यांची तुम्ही वकिली करायला जाताय। इंडिया आघाडीच्या सदस्यांनी या वऱ्हाडावर बहिष्कार टाकावा असं संजय राऊत म्हणाले आहेत। त्यावर शरद पवारांनी निशाणा साधलाय। आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळी येतो त्यावेळी पक्षीय भूमिका घ्यायची नसते असं शरद पवार म्हणाले। इंडिया ब्लॉकचे जे सदस्य झाले आहेत त्यांनी या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे। तुम्ही सरकारच्या ट्रॅपमध्ये सापडताय। सरकारने जे गुन्हे आणि पाप केलेलं आहे बरं का, त्याची वकिली करायला तुम्ही चाललेला, तुम्ही देशाशी वकिली करायला चालले। प्रेसिडेंट ट्रम्पला मध्यस्थ करण्याची गरज का भासली, त्याला कोणी आमंत्रित केलं, हा प्रश्न तुम्ही वॉशिंग्टनला जाऊन विचारणार आहात का? तर तुम्ही जा। ज्यावेळेला नरसिंहराव फडणवीस होते त्यावेळेला युनामध्ये भारताचं शिष्टमंडळ अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली होतं आणि त्या शिष्टमंडळात मी एक सभासद होतो। आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळी येतात त्यावेळेला पक्षीय भूमिका घ्यायची नसते। हे जसं नरसिंहरावांच्या काळामध्ये झालं की नंतरच्या काळात झालं तसंच आज या ठिकाणी होतं। खास करून ते सकाळी संजय राऊत आणि त्यांची टीम आणि उद्धव ठाकरे आणि इकडे काँग्रेसचे राहुल गांधी, ते आता राहुल गांधी तर आपल्या सैनिकावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आहे। पाकिस्तानच्या घरात घुसून दहशतवादाचा खात्मा करण्याचं काम आमचे सैनिक करत आहे। यावर राजकारण करण्याचं काम जे लोक करताय त्यांना शरद पवार साहेबांनी जे काही सूचना दिल्या आहेत, मला वाटतं शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या सूचना महाविकास आघाडीचे लोक ऐकतील असं मला विश्वास आहे। ज्यावेळेस देश हिताचा निर्णय येतो, ज्यावेळेस देश हिताची काही गोष्टी येतात त्यावेळेस पक्ष, पार्ट्या, राजकारण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एक संघ राहिलं पाहिजे। शेवट सिंदूर हे ऑपरेशन कुठल्या प्रधानमंत्र्याच्या नेतृत्वाखाली झालं, यापेक्षा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी योग्य असा डिसिजन घेतला तर त्यावेळेस आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे।